तर हॅलो गाईज, मी आहे तुमची लाडकी श्वेता शिंदे आणि मी फायनली आता 6 महिन्याचं चॅलेंज घेते. हे चॅलेंज माझं 1 ऑगस्ट ते 30 जानेवारीपर्यंत असणार आहे. या 6 महिन्यात मी कुणालाच भेटणार नाही आहे आणि कोणालाच कॉल मेसेजही करणार नाही. कारण ही माझी सेल्फ रिअलायझेशनची जर्नी असणार आहे. रोज 10-11ला उठणारी मुलगी मी आणि आज मी चक्क 6ला उठली, ते पण रनिंगसाठी. आणि मग मी पटापट आवरून निघले घराबाहेर. मी कुठं पण जाऊ, हे हेडफोन माझ्या कायम सोबतच असतात. खरंच गाईज, सकाळी उठल्यावर एक वेगळीच एनर्जी फील होते. आणि मग मी थोड्या वॉकिंग नंतर रनिंगला सुरुवात केली आणि माझे जवळपास 2 किलोमीटर होत आले होते. त्यानंतर 4 किलोमीटर झाले आणि त्यानंतर 6 किलोमीटर ही माझे पटकन पूर्ण झाले. मी खूप जास्त टायर्ड झाले होते, पण मग मला मजाही तितकीच येत होती. आणि 6 किलोमीटर नंतर मी फायनली माझ्या डेस्टिनेशनवरती पोहोचली होती. माझं डेस्टिनेशन हे सोमेश्वरचं होतं आणि तिथला नजारा तर एवढा भारी होता ना गाईज, खरंच तुम्ही पण बघा. इतकं जास्त पीसफुल वाटत होतं ना, खरंच सांगते. याच्यासारखं सुख कुठे नाही. आणि मग मी तिथंच थोडा वेळ शांत उभे राहिले. खरंच एकदम फ्रेश वाटलं होतं मला. घरात विचार करण्यापेक्षा ना गाईज, असं बाहेर पडा. रनिंगला जा, ट्रेकिंगला जा, कुठेही जा, पण नेचरशी कनेक्टेड राहा. मग मी पटकन घरी जायला निघले, कारण मला जॉबलाही जायचं होतं. मग घरी आल्यावर फ्रेश होऊन मी पटकन नाश्ता बनवायला घेतलं आणि नाश्त्यामध्ये आजचा स्पेशल मेन्यू होता, तो म्हणजे पोहे, जे की मला खूप आवडतात. मग पटकन नाश्ता वगैरे करून घेतला आणि पटकन आवरून घेतलं आणि मग मी आले कामावरती. शॉपमध्ये पटकन क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आम्ही कामाला लागलो. आज स्कॉटसेटचा भरपूर सारा स्टॉक आलेला होता आणि मग त्याचं आमचं काम चालू झालेलं होतं. आणि मग मी रात्री घरी यायला निघले आणि येताना रस्त्यानेच लगेच पाऊस चालू झालेला होता आणि सिग्नलने पण खूप जाम केलं होतं आणि मी तर रोडवर रिक्षाची वाट बघत होते. पाऊस काय आपला पिछा सोडायचं नावच घेत नव्हतं. पण किती वेळ वाट बघल्यानंतर मला रिक्षा भेटली आणि त्यात हा पाऊस. मग काय, बसले रिक्षात आणि आले मग घरी. आपल्या या चॅलेंजचे व्हिडिओ यूट्यूबला पण येणार आहेत गाईज, त्याच्यामुळे मला यूट्यूबला पण जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. लिंक माझ्या बायोमध्ये दिलीच आहे. तर थँक्यू गाईज. असा होता माझा आजचा दिवस. गुड बाय.